नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण चविष्ट अशी कढी भात बनवणार आहोत. तर आपण जिरा राईस बनवणार आहोत कढीसोबत खाण्यासाठी. त्यासाठी आपण गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये गरम तेल करून जिरे टाकलेले आहेत. जिरे टाकल्याच्या नंतर त्यामध्ये भातामध्ये आपण असं मटर मिक्स करणार आहोत. तर मटर भात बनवणार आहोत चांगल्या प्रकारे कढीसोबत खाण्यासाठी. तर वाटाणे टाकून त्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे. तसं मस्त असं पाणी टाकून त्यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ टाकूया. तांदूळ घेऊया आणि ते चांगल्या प्रकारे धुवून घेऊया. तांदूळ चांगल्या प्रकारे धुवून घेतल्याच्या नंतर ते आपण जे उकळी फुटलेलं आहे पाण्याला त्यामध्ये आपण पातेल्यामध्ये टाकून देऊ. ज्याप्रमाणे आपण हे सगळं टाकून देऊया. मस्त त्यामध्ये मिक्स करून काही वेळासाठी आपण झाकून ठेवूया 10-15 मिनिटासाठी आणि आपण कढी बनवण्यासाठी घेऊया. कढी बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतला आहे. त्यानंतर आपण एक वाटी असं दही घ्यायचं. दही घेऊन त्यामध्ये 1 चमचा ते अर्धा चमचा आपल्याला बेसन पीठ मिक्स करायचं. ते मिक्स करून त्यामध्ये पाणी टाकायचं आणि चांगल्या प्रकारे एकत्रित करून घ्यायचं. त्यामुळे चविष्ट आणि एकत्रित अशी चांगली कढी बनणार आहे. तर कढी बनवण्यासाठी आपण हे सर्व मिश्रण केलेलं आहे. त्यानंतर आपण फोडणी देऊया कढीला. कढई गॅसवर ठेवून आपण तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये तेल टाकून आपण जिरे टाकले. जिरे टाकून त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. जिरे मोहरे तेलामध्ये एकत्रित मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता सोडूया आणि कढीपत्ता मस्त असं कडकडू देऊया तेलामध्ये. त्यानंतर लसूण टाकूया. लसणालाही चांगल्या प्रकारे आपण तेलामध्ये कडकडून देऊया. त्यानंतर तिखट टाकूया. जे मिक्सरमधून मिरची काढलेली आहे ते आपण त्यामध्ये टाकून द्या. त्यानंतर थोडीशी हळद टाकूया. हळद टाकल्याच्या नंतर हे सर्व मिक्स करून जे आपण मिश्रण बनवलेलं आहे दह्याचं आणि बेसन पिठाचं ते त्यामध्ये घालून घेऊया आणि हे सर्व एकत्रित मिक्स करून घेऊया. आणि हे सर्व एकत्रित मिक्स करून त्यावर अशी कोथिंबीर टाकून देऊया. तर कोथिंबीरीमुळे आणखी कढीला आपल्या चव येणार आहे. तर अशा प्रकारे मस्त अशी कढी तयार झालेली आहे. चवीनुसार त्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि आपला भात तर असा तयार झालेला आहे मस्तपैकी शिजून. आणि कढी आणि भात दोन्ही तयार झालेलं आहे. तर आपण हे असं जेवायला घेऊया. मस्तपैकी जेवण करायला बसूया. आणि त्यामध्ये भात कढी घेतलेली आहे आणि चवीला थोडंसं आपण 1 चमचाभर आपण त्यामध्ये तूप घेऊ शकतो आणि मस्त जेवण करू शकतो. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.